मित्रांचा पण पाहुणचार करणारी. अगं एवढं काय त्यात? एवढं काय नाही, मला कधी सुचलं नसतंय असं करणं. अगं तुला माहितीये का, खरं तर माझं पण क्रेडिट नाहीच आहे ह्याच्यात. मी जे काही आहे ना ते फक्त माझ्या बाबांमुळे. त्यांनीच ना मला असं खंबीर स्वतःच्या विचारांनी जगायला शिकवलंय. आणि म्हणूनच बहुतेक तुझ्यातनं एका सोल्जरचं फायटर स्पिरिट जाणवतं. सायली, तू म्हणजे ना, तू एखाद्या आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी आहेस असं वाटतं. बास आता, नाही तर कविता करशील माझ्यावर. मॅडम, कविता नाही, अख्खं पुस्तक छापलं गेलंय माझ्या मनावर. आले होते मी रिकाम्या हाताने, पण आता जाताना खूप काही घेऊन जाते. तुझ्या आई बाबांचे विचार सोबत घेऊन जाते. त्यामुळे नाशिक, या लातूर कडून तुला एक कडक सॅल्यूट. थँक्यू. चला, बघितलं ना, आमची लातूर मोठी झाली, मॅच्युअर झाली, काय हो की नाही? मग हे पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लगेच भांडणं सोडणार आहे, आणि तू इथे सोडायचं नाहीयेस. अरे मग अरे, भांडणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, आणि भांडण करण्यावरच तर आपली मैत्री टिकून आहे. हा बरं, चल बॅग घे आणि निघ, चल लवकर. मी पाहुणी आहे ना या घरात, तरी सुद्धा तू मला काम करायला लावणार आहेस? एक मिनिट, मी तुला सांगितलंच नव्हतं इकडे यायला. मी काय नोकर आहे का तुझी बॅग घ्यायला? काय कमीपणा वाटतो तुला? कमीपणाचा काय संबंध आहे? घे तू तुझी बॅग. मग एरवी तेवढी छान वागू शकते, मग माझ्याशीच काय एवढं वाईट वागायचंय तुला? मला वागायचंय? येडपट. आता ना आधी रूम वर गेला ना, अंगावर घेतो पाणी. काय नको, लेक्चरला जायला उशीर होईल. लेक्चरला कुणाला जायचंय आता? मी तर मस्त एक झोप घेणार आहे. नाही, मी तर आधी कबड्डी किट मध्ये मी आलेलं टी शर्ट चेक करणार आहे. उगाच लाड बिन झाला तर बदलून घ्यायला काय? मी तर आधी जाऊन काकूने दिलेले लाडू खाणार आहे, मला जाम भूक लागली. हे काय? हे लॉक कुठून आलं? प्रिन्सिपल सरांकडून नोटीस आहे. सम्राट अर्जुन पाटील, नीरव अजित देसाई, आपल्याला या पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की विना परवानगी वसतिगृहामधून बाहेर राहण्याचा गंभीर गुन्हा केल्याबद्दल आपल्या दोघांनाही या वसतिगृहामधून बेदखल करण्यात आलेले आहे. आदेशावरून हरिश्चंद्र किर्लोस्कर. कळलं? नाव गेट लॉस्ट. नॉनसेन्स. सरळ मला आत येऊ दे, नाहीतर काय? चल, नाही येऊ दे, जा, चल, नाही येऊ दे. नाही येऊ दे. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत मला. तुम्ही माझी जबरदस्ती नाही करू शकत. मी सरांना सांगेन. किरण ऐक, शांत हो, ऐकून घ्या आमचं प्लीज. मी काय ऐकून बिकून नाही घेणार. तुझ्या मित्राला सांग ऐकून घ्यायला. मी सरांनाच फोन लावतो. काय बोला? जरा प्लीज, इमर्जन्सी आली आहे. उंदीर पिळापर्यंत असू दे. मी सरांनाच कॉल लावतो. थांबा, मी सरांना फोन लावतो. लागला. हॅलो सर, मी बोलतो सर, किरण नयन चक्रदेव सर, तुम्ही या दोघांना सांगितलं होतं रूम वरती यायचं नाही, तरी हे दोघं रूम वरती घुसलेत सर. घुसखोरी करतायत. मी असं मी सांगू शकतो कधी पण. सरांना फोन करून मी सांगू शकतो कधी पण. गेट आउट यू बोथ. सम्राट सोड, आपण दुसरा कुठलं तरी ऑप्शन बघूया. चल बाया, उठ पहाड के नीचे. अरे उंट म्हण किंवा बैल म्हण, बदक म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण जरा ऍडजस्ट कर चक्र प्लीज. काही ऍडजस्ट बिडजस्ट नाही करणार. चला, गेट आउट. किरण, बाहेर वा. अरे किरण, तू रूम शिफ्ट करतोय का? हो रे बाळा, पण मी नाही, हे. चला बाहेर वा. चला बाहेर. चल नीरव, चल रे, बाहेर चल, बाहेर.
पण काय झालं? अरे प्रणव, काही नाही, थोडासा प्रॉब्लेम झाला. प्रिन्सिपल सरांची परमिशन मिळेपर्यंत आम्ही या रूम मध्ये राहू शकत नाही. आदेशावरून हरिश्चंद्र किर्लोस्कर. तसं आपल्या हॉस्टेलचं कॉरिडॉर खूप चांगलं आहे की. कॉरिडॉर कशाला? हा तुम्ही माझ्या रूमवर राहू शकता. अरे चालेल तुला? न चालायला काय झालं? आणि तसंही प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला या रूमवर येण्याची परवानगी नाही दिली आहे ना, मग तुम्ही माझ्या रूमवर तर राहूच शकता ना. नाही नाही प्रणव, थँक्स अ लॉट, पण उगाच आमच्यामुळे तुला आणि तुझ्या रूममेट्सना ऍडजस्ट करावं लागेल, सो नको. अरे नीरव, बस का. आता या डिम लाईटला तुम्हीच लाईम लाईट मध्ये आणलं ना, मग तुमच्यासाठी इतना तर बनताही आहे ना यार. बनताय काय बनताय? प्रिन्सिपल सरांना कळलं तर ते काय करतील माहितीये का? किरण, ते नंतर बघूयात ना आपण. आता तरी सध्या तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूमवर चला. चल चल. त्यात काय भाई, आपल्याकडे चालणार राहायला. नाही नाही नको. का? आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही धवल, प्रॉब्लेम नाहीये. हा मग भाई चल राहायला, आजीचं हातचं खाय 2-3. अरे पण इट्स अ टेम्पररी सोल्युशन ना. आम्ही वर्षभर तर तुझ्याकडे राहू शकत नाही. अरे आमची चाळ काय लगेच पाडायला नाही घेणार आहे. अरे तसं नाही रे धवल, पण आजीला बरं नव्हतं ना मागे, आणि त्या सगळ्यात आमचा व्याप नको. मग माझ्याकडे चला राहायला. ए नाही मनवा, तुझ्याकडे तर अजिबातच नको. थोडे दिवस जर का राहायला आलो ना, तर आठवड्याभरात अख्खं घर रिनोव्हेट करावं लागेल काकांना. का? तुझ्या आणि सायलीच्या भांडणा सगळा राग त्या महागड्या घरातल्या वस्तूंवर काढलास म्हणजे? सायली, काय तू का नाही बोलतेस? काही अचानक शांत का झालीस एवढी? नाही तेव्हा मी श्वास घेतला तरी चुका काढत असते, आणि आता एकदम गप्प बसलीये. काय झालंय सायली? निहारचं टेन्शन आलंय का? नाही, ते टेन्शन झालंय सॉल्व, पण त्याच्यामुळे तुम्ही सगळे टेन्शन मध्ये आहात ना आत्ता. गाइस, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं. कोई नहीं ओए, कोई नहीं. देख, आखिर एक दोस्त ही दोस्त के काम आता है. हाय 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 मेरे लाले दी जान, ओए एकदम फिल्मी स्टाईल. मग सायलीने पण तर एवढा फिल्मी डायलॉग मारलाय. अरे बेस्ट फ्रेंड ना कोणी सॉरी म्हणतं का असं एवढं फॉर्मली? काय रे धवल, तू नाही का ते नेहमी म्हणत? भाई लहानपणापासूनच आपण बोलतोय, दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू, नो भरचूक, नो दोस्त. हा, बस बस. जर याला चान्स दिला की लगेच पूर्ण डायलॉग मारतो. हो, पण मला सांग, तुला काय झालंय? दोस्ती दोस्त के काम आता है, बेस्ट फ्रेंड. नेहमी सतत सायलीशी भांडत असतेस, तेव्हा नाही आठवत का ही तुझी बेस्ट फ्रेंड आहे ते? अरे ते तुम्हा सामान्य बुद्धीच्या लोकांना कळत नाही. फ्रेंडशिप घट्ट व्हावी ना म्हणूनच आम्ही भांडत असतो, आणि म्हणूनच तर मला रूम परत हवी आहे. तीच तर आमची बॉक्सिंग रिंग आहे. हो की नाही सायली? अरे यार, पण हे सरांना कळत नाहीये ना. आपले प्रिन्सिपल सर म्हणजे ना एकदमच आहेत चक्रम. त्यांना काय करतील ना त्याचा काही लागत नाही नेम. आता मला सांग, आता मला भूक लागली तर मी काय त्यांची मागू काय परमिशन? सर आहेत ते आपले, आपण त्यांची परमिशन घ्यायलाच पाहिजे. मला काय वाटतं, म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांच्या नावात 7 सूर आहेत, तर मग आपण एखादा म्युझिकल इव्हेंट प्रपोज करूया. पण मग आपण मॅनेज कसं करणार तो? का? मी तर म्हणते एखादा इव्हेंट कशाला, आपण अख्खं फेस्टिवल मॅनेज करायची जबाबदारी घेऊया ना. चालते की